हा आपले कसे कपडे सुकतात इथून तिथून. शेडमध्ये पण आहेत, इकडे पण आहेत, अजून नितळत आहेत. आभाळ येते, नुसतंच पाऊस. मी फक्त एवढंच सारून घेतलं आणि मला माझी काही तब्येतच ठीक नाही. मी आता दवाखान्यात जाणार आहे. आल्याच्या नंतर हे सगळं मी बघू काय होतंय कसं होतंय. शेणाचं सारवून घ्यायला अजून पूजापाठ नाही, काय नाही. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप म्हणजे असेल. करते ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना स्नेह प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉगमध्ये. आपली मीराताई फार तब्येत खराब आहे. एक दोन पायावर बसून खुरपलं ना इतके पाय दुखतात ना, बसता येत नाही, उठता येत नाही. मशीनला कपडे लावले, झटकून घेतलं वरचं. एक 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 गोधडी फिरेपर्यंत एक एक काम, एक एक घर पुसायचं, एक एक असं दोन्ही पाय असं असं बसून बसून सगळं कामं केली. बाकीचे थोडे कपडे राहिले होते, म्हटलं तर एवढे मशीनला कधी जा नाही. परत ते हाताने धुतले तर ते पण असे बसून धुतले. मला इतकं आज फार फार अंग दुखते. अंग बसता बिलकुल दोन पायावर बसता येत नाही. आता मी दवाखान्यात जाणार आहे. म्हटलं आधी थोडंसं स्वयंपाक करते, येऊन पण आपल्यालाच करायचं कंटाळा येतो बाहेरून आल्यावर. पटकन चपाती आणि भाजीच करणार आहे फक्त. आणि हे पण फार आवडीचं फुल आहे बरं का माझ्या. फार म्हणजे फार आवडीचं फुल आहे हे. आता ह्याला एकच फुल आलंय, तिकडे पण ही रोपं लावलेत. मला फार आवडतं ही फुलं. आणि हे पण फुलं इकडे. हे बघा, हे कसं जोडीने आहे बघा. हे बरीच फुलं आहेत आपल्याकडे. तरी अजून शेवंती गणपतीच्या नंतरच उगवते शेवंती, तोपर्यंत नाही उगवते. चुप्प बसा. स्किप न करता व्हिडिओ पाहते त्याबद्दल तुमच्या मनपूर्वक धन्यवाद. स्किप न करता व्हिडिओ पहा, पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय चला तर मग आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. पहा झोका. ए बघा, मी मध्ये ठेवलंय, गेला तिकडे, आला बरं तिकडे. असं होतंय. दोन्हीकडे लावलेत. भात शिजलेला आहे. आता मी यांना भात देणार आहे, ब्रुनोला आणि टायगरला. भात केला त्यांच्यासाठी. ज्वारीचं पीठ आता दळून आणायचं आपल्याला. म्हटलं पीठ पण उडवून टाकायला नको आता सध्या म्हटलं करायला. तर आता गव्हाचं पीठ आहे. ते चपाती खात नाहीत ना, लय डोक्याला ताप आहे. सगळ्यांचे वेगवेगळे नखरे असतात. चपाती बिलकुल खात नाही आहे त्यांच्यासाठी. मग आपल्याला भाकरी करावं लागते. खाऊन पिऊन बसलेत ते, त्यांचं काही नाही. सगळे खाऊन पिऊन बसलेत. आणि हे बघा, जेवण नाही म्हणून ढाराढोराने पंढरपूर एवढ्या लवकर सकाळ सकाळ. दुसरा बाबा आहे गाडीच्या पलीकडे, कुठे काय माहिती. ऐक असं वाटतं काहीच करू नये, उठू नये. आणि काय माहिती आहे का, ठणका पायाचं राहत नाही. इतके पाय ठणकतात ना, असं नुसतं दुखत नाही आहे ते सगळं. समजा एखादी जखम झाल्यावर कसं असं हे असं 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 फणफण करतंय, तसं ते मला असं पायामध्ये करतंय. मला जावंच लागलं, कारण का मी फार खूप प्रयत्न करते डॉक्टरकडे न जाण्याचा. फार प्रयत्न करते, पण नाही, आता ह्यावेळेस मला जाणं गरजेचंच आहे. ते कायच्या काय अजून आपल्याला इथं कोण नाही. एक तर आपली शेतातली वस्ती. थोडं आवरून आत्ता बघा 10:30 वाजले. चपाती भाजी करते. काय भाजी तरी करून काहीतरी करते. शिरोळे वगैरे आहेत. ह्यावेळेस बाजार पण नाही आणला. बाजारच्या दिवशीच मी गेले. आम्हाला बाजारला जायचं होतं गुरुवारी. तर अचानक मला फोन आला की मी म्हटलं ठीक आहे चला. मग इकडे बाजारला न जाता त्या आमचा बाजार राहिला, मार्केट राहिलं. कारण काय होतं माहिती आहे का, मार्केटचं आठवडी बाजारला गेलं ना की आपल्याला छान छान भाज्या खायला मिळतात. आणि नाही गेलं की मला तरी पण थोडासा शिरोळा, ते ढोबळ्या मिरच्या आहेत. आज 2 भाज्या होतील, एक ढोबळ्या मिरची आणि शिरोळा. तर मध्ये आधी काही मिळत नाही आहे. सकाळ सकाळ गावामध्ये येते, फेरी मारते बाई, पण आपण कुठे सकाळ सकाळ जातो. बटाटे वगैरे मिळतात मध्ये. मिरच्या तर मी एकदाच आणल्या अर्धा किलो, कारण फ्रीजमध्ये चांगल्या राहतात मिरच्या. प्रत्येक म्हणजे भाजीपाला, मिरची आणि कोथिंबीर माझ्याकडे बरेच दिवस राहू शकतात. कारण का मी डब्यामध्ये जे छोटे छोटे डबे आहेत फायबरचे चौकोनी, ते फ्रीजमधलेच आहेत. त्याच्यामध्ये मी खाली पेपर ठेवायचा आणि मिरच्या खळखळून पाण्यामध्ये धुवायच्या आणि सुती कपड्यावर ठेवायच्या. चांगला 1-2 तास पूर्ण निथळतात.
आणि त्या कपड्यावरनं परत मग त्या डब्यात ठेवायच्या. तशाच्या तशा मिरच्या जातात. कोथिंबीर पण मी तशीच करते, स्वच्छ धुवून सुती कपड्यावर ठेवली ना की मग खाली पेपर ठेवायचा आणि मध्ये कोथिंबीर वरनं पण पेपर, जशीच्या तशी पेपरमुळे कोथिंबीर राहते. चला चला तर मित्रांनो, मी मीराताई तुमची रजा घेते, इथेच थांबते. पुन्हा रुजू होणार आहे नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो.